नमस्कार. जय श्रीराम, जय श्री गुरुदेव दत्त. मी जान्हवी आणि माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत. सध्या चालू आहे मार्गशीर्ष महिना आणि खूप लोकं वैभवलक्ष्मीचं व्रत करतात या महिन्यामध्ये. तर जर सगळ्यांनाच ते व्रत करणं शक्य होत नसेल, तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या दैनंदिन उपासनेमध्ये श्री महालक्ष्मी अष्टक सम्मिलित करू शकता. खूप लोकांना हे अष्टक माहिती पण असेल. हे अष्टक पाठ करायला खूप सोपं आहे आणि असं म्हणतात की हे अष्टक दररोज तुम्ही उपासनेमध्ये सम्मिलित केलं तर त्याचा अत्यंत चांगला प्रभाव तुम्हाला पाहायला मिळतो. त्यामुळे तुमची पॉझिटिव्हिटी वाढते. त्याचबरोबर धनधान्य समृद्धी प्राप्त होते. संकटांवर मात होते. तर असं हे श्री महालक्ष्मीचं अष्टक आणि जर हे अष्टक तुम्ही 3दा म्हटलं तर ते अधिक प्रभावी असतं असं म्हणतात. या अष्टकाच्या शेवटी असंच म्हटलेलं आहे शेवटच्या कडव्यात की एककाले पठे नित्यम महापापविनाशनम, द्विकाले पठे नित्यम धनधान्य समन्विता, त्रिकाले पठे नित्यम महाशत्रुविनाशनम, महालक्ष्मीर्भवे नित्यम प्रसन्ना वरदा शुभा. जय महालक्ष्मी माता की जय. तर त्याच्यावरनं लक्षात येतं की हे किती प्रभावी अष्टक आहे आणि 3दा म्हटलं तर त्याचा अधिक प्रभाव पाहायला मिळतो. तर मार्गशीर्ष महिन्यात जर तुम्हाला वैभवलक्ष्मीचं व्रत करायला जमत नसेल किंवा कोणतेही मोठी व्रत करायला जमत नसेल, तर अशा वेळेला आपण श्री महालक्ष्मीचं हे अष्टक जरूर म्हणू शकता किंवा आणि दररोजही ते म्हटलं तर ते अतिशय उत्तम आहे. माझे आजोबा, माझ्या आईचे बाबा हे अष्टक म्हणायचे आणि त्यामुळे आई म्हणायला लागली आणि त्यामुळे मलाही ते पाठ झालं. तर असं हे श्री महालक्ष्मीचं अष्टक जे आहे छोटंसं, परंतु अतिशय प्रभावी आहे. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया. तोपर्यंत माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.